हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहे यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर। आपण या चॅनलला व्हिडिओ जर आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू शकता। आजचा टॉपिक आहे आपला IUPAC नेम। हा या ठिकाणी आपण आजच्या तारखेमध्ये IUPAC नेम IUPAC नेम हा टॉपिक आपण पाहत आहे। या ठिकाणी IUPAC म्हणजे काय लक्षात घ्या। या ठिकाणी IUPAC म्हणजे काय, इंटरनॅशनल प्युअर अप्लाइड केमिस्ट्री, जो की तुम्हाला या ठिकाणी 10व्या वर्गासाठी महत्त्वाचा आहे। इन द चॅप्टर नंबर कार्बन कंपाऊंड विथ द हेल्प ऑफ 11 and 12। ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला 11वी आणि 12वीसाठी या ठिकाणी हा जो टॉपिक आहे खूप महत्त्वाचा आहे। मी तुम्हाला 2-3 जे आहे एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला ते समजेल। फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे। या ठिकाणी आहे CH3 CH2 CH3 आणि या ठिकाणी माझ्याकडे कंपाऊंड आहे OH। ठीक आहे, हा OH नावाचा कंपाऊंड आहे। या ठिकाणी IUPACचे काही रूल आहे। बरेचसे लोक तुम्हाला रूल पाठ करून देतात, तुम्हाला रूल पाठ करण्याची काहीच गरज नाही आहे, कारण की या ठिकाणी तुमच्याकडे जे रूल्स आहे ते रूल्स म्हणजेच तुमच्या तोंडी पाठ असले पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन द लेस्ट नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप। लक्षात घ्या, या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन द लेस्ट नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप। माझ्याकडे हा जो कोणता कंपाऊंड आहे म्हणजे काय OH नावाचा कंपाऊंड जो आहे, हा जो माझ्याकडे आहे हा कोण आहे माझा, OH नावाचा कंपाऊंड जो आहे हा कोण आहे माझा, अल्कोहोल नावाचा कंपाऊंड आहे। या फंक्शनल ग्रुपचं नाव जे आहे हे काय आहे, अल्कोहोल आहे। काय आहे, अल्कोहोल। आणि अल्कोहोलचा सफिक्स जो आहे, हा अल्कोहोलचा सफिक्स हा नेहमी काय असतो, OL असतो। काय असतो, OL असतो। आणि या कंपाऊंडचं नाव जे आहे काय होणार आहे, IUPAC ने रूल दिलेला आहे। पहिला रूल आहे, लक्षात घ्या, पहिला रूल आहे सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन। मी काय करणार, या ठिकाणी सर्वात सुरुवातीला सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन द लेस्ट नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप मी याला म्हणतो आहे 1 2 3। आता मी काय केलं आहे, राईट हँड साईडनी काय केलं, नंबरिंग केलेलं आहे। तर मला पहिल्या नंबरवर फंक्शनल ग्रुप मिळालेला आहे। लक्षात आलं का, मला पहिल्या नंबरवर मिळाला आहे। जर मी या ठिकाणी लेफ्ट हँड साईड जर घेतो आहे तर मी नंबरिंग करतो आहे 1 2 3। म्हणजे लक्षात घ्या, मला पहिल्या कार्बनला एक राईट हँड साईडला मिळाला होता। आता या ठिकाणी 1 2 3 तिसऱ्या कार्बनला मला फंक्शनल ग्रुप मिळतो आहे, याला मी या ठिकाणी 3 नी म्हणतो आहे। मग IUPAC काय म्हणतो आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन द लेस्ट नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप। म्हणजे याचा अर्थ मला लेस्ट नंबर ज्या ठिकाणी मिळते आहे त्याला मी काय करणार, सिलेक्ट करणार। म्हणजे काय, मी या लेफ्ट हँड साईडला काय करणार, याला कॅन्सल करणार आणि मी या ठिकाणी राईट हँड साईडनी जे आहे त्या वेळी चालणार। मग आता लक्षात घ्या, माझ्याकडे काय झालेलं आहे, माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, जो की फॉर्म्युला काय म्हणतात, रूट वर्ड। लक्षात घ्या, रूट वर्ड प्लस प्रायमरी सफिक्स, काय म्हटलेलं आहे, प्रायमरी सफिक्स प्लस सेकंडरी सफिक्स। लक्षात घ्या, सेकंडरी सफिक्स आणि या ठिकाणी प्लसमध्ये या ठिकाणी माझ्याकडे काय आहे, या ठिकाणी प्रिफिक्स नावाचा कंपाऊंड आहे। काय आहे, प्रिफिक्स। आता प्रिफिक्स P फॉर प्रायमरी, प्रिफिक्स मी तुम्हाला कधीतरी नंतर सांगणार। या ठिकाणी लक्षात घ्या, सध्याच्या कंडिशनमध्ये या ठिकाणी प्रिफिक्स नाही आहे म्हणून मी याला कॅन्सल करतो आहे। या ठिकाणी रूट वर्ड काय होणार, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन द लेस्ट नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप। याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी 1 2 3 3 म्हणजे काय, 3 म्हणजे माझ्याकडे 3 कार्बन आहे आणि 3 कार्बनमध्ये काय बनते आहे, प्रोपेन, प्रॉप। लक्षात घ्या, रूट नेम काय झालं, प्रॉप। या ठिकाणी मला काय मिळालं आहे, प्रॉप नावाचं रूट नेम मिळाला, म्हणजे यालाच काय म्हणतात, पॅरेंट नेम सुद्धा म्हणतात। काय म्हणतात, पॅरेंट नेम। आता मला या ठिकाणी पाहायचं आहे या कंपाऊंडमध्ये की या ठिकाणी कार्बन कार्बन डबल कोव्हॅलेंट बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड। लक्षात घ्या, कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड ज्यावेळेस असतो त्यावेळेस काय असते, ANE लिहू शकतो मी। काय लिहू शकतो आहे, ANE। कार्बन कार्बन डबल कोव्हॅलेंट बॉन्ड ENE आणि कार्बन कार्बन ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड ज्यावेळेस राहणार म्हणजे YNE लिहू शकतो आहे। मग आपण या ठिकाणी काय करणार, माझ्याकडे कार्बन कार्बनच्या रिलेशन जर पाहतो आहे तर मला काय मिळालं आहे, ANE नावाचा कंपाऊंड मिळाला आहे। मग मी या ठिकाणी काय करणार, ANE। म्हणजे काय, लक्षात घ्या, या ठिकाणी माझं हे झालं रूट नेम। या ठिकाणी ANE म्हणजे काय, प्रायमरी सफिक्स, रिप्लेस द E टू अटॅच द सफिक्स। आता रिप्लेस द E टू अटॅच द सफिक्स, सफिक्स म्हणजे काय, OL झालेला आहे। काय झालेलं आहे,
OL झालेला आहे आणि या ठिकाणी मी काय करतो आहे OL लावतो आहे. म्हणजे लक्षात घ्या, हा प्रायमरी रूट नेम, हा प्रायमरी सफिक्स आणि हा जो आहे हा सेकंडरी सफिक्स. म्हणजे माझ्याकडे जे कोणतं नाव बनलेलं आहे ते माझ्याकडे नाव काय बनणार आहे, प्रोपॅनॉल. काय नाव बनणार आहे, प्रोपॅनॉल. ठीक आहे.